नमस्कार भावनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावनो, आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेला आहे. व्हिडिओचा जे काही डेमो आहे मी तुम्हाला आधीच इथं दाखवलेला आहे. आणि भावनो, अशा प्रकारची व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला आपलं अलाइट मोशन ॲपची इथं मदत घ्यायची आहे. कारण या व्हिडिओसाठी मला खूप रिक्वेस्ट आली होती. अशा जवळपास 5 ते 6 हे जे काही ॲनिमेशनवाले जे काही व्हिडिओ आहे, असे जवळपास 5 ते 6 व्हिडिओ आहे ज्याची मला खूपच रिक्वेस्ट आली होती. आपण इंस्टाग्रामवरून जे काही पिक केले होते, काही रील्स ज्याने मला सेंड केले त्यांची, तर त्यामधलं हे एक ट्युटोरियल असणार आहे भावनो, की ज्यासाठी खूप रिक्वेस्ट आली होती. व्हिडिओचा डेमो तुम्हाला मी आधीच दाखवलेला आहे. डेमो कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारची व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला पण शिकायची होती का, हे सुद्धा खाली कमेंट करून सांगा. तर भावनो, हा जे काही व्हिडिओ आहे ते आपण अलाइट मोशन ॲपमध्ये केलेला आहे. ॲपची जे काही लिंक आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. तर अशा प्रकारची एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपमध्ये प्रोजेक्ट इथे इन्स्टॉल करायचे आहे. खाली जे काही आपली वेबसाईटची लिंक आहे त्यावर जा. आपलं डाउनलोडचं बटन आहे त्याला इथं क्लिक करून जे काही वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन डाउनलोड करून घ्या. तर ही इथं चालू केल्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला जे काही आपलं मटेरियल आहे ते डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपले प्रोजेक्ट्समध्ये इथं जायचं आहे. बघू शकता प्रोजेक्ट्समध्ये गेल्याच्यानंतर बाप्पा माझा जे काही आपलं हे अलाइट मोशन ॲपमधला 14वा पार्ट आहे. तर अलाइट मोशन ॲपमध्ये जे काही 14वा जे काही सिरीज चालू करायची आहे. आणि यामध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे बघू शकता. यामध्ये तुम्हाला इथं जे काही बीटमार्क आहे ते चालू करून घ्यायची आहे. बघू शकता सगळ्यात आधी इथं आपल्या बीटमार्कमध्ये खूप काम आहे. तर बीटमार्क इथं चालू केल्याच्यानंतर तुम्ही जर खाली बघितलं तर अशा प्रकारे तुम्हाला 2-2 लेअर इथं दिसून येतील काय अशा प्रकारे. तर तुम्हाला आधी हे जे काही 2 लेअर आहे यांना इथे रिप्लेस करायचं आहे आपल्या फोटोजसोबत. तर ते कसं करायचं तुम्हाला माहीतच आहे. आता इथे जे काही 2 लेअर आहे तर या दोन्ही लेअरला तुम्हाला एकाच फोटोसोबत इथे रिप्लेस करून टाकायचं आहे. ते कसं मी तुम्हाला इथे सांगून देतो. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, पहिले खालची जी काही लेअर असेल ही याला इथं सिलेक्ट करायचं. खालच्या लेअरला सिलेक्ट करून कलर अँड फिलमध्ये जाऊन हे जे काही JPG आहे याला इथं सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमचं जे काही गणपती बाप्पाचा फोटो आहे तिथं रिप्लेस करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पाचं जे काही आपलं फोल्डर आहे यामध्ये जाऊन तुम्हाला आता आपल्याला हा फोटो इथे घ्यायचा आहे. तर प्लसमध्ये जाऊन प्लसवर क्लिक करायचं, म्हणजे डायरेक्ट आपला फोटो त्या फोटोसोबत रिप्लेस होईल. तर हा रिप्लेस झाल्याच्यानंतर परत वरचा पण फोटो सेम फोटोसोबत इथे रिप्लेस झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. तर हा आपला फोटो होता तर याला इथे रिप्लेस करायचं. म्हणजे अशा प्रकारचे जे काही ॲनिमेशन आहे ती तसं येऊन जाईल. बघू शकता अशा प्रकारे. ही त्याच्यानंतर पुन्हा पुढचा फोटो, पुढच्याला पण सेम खालच्या लेअरला सिलेक्ट करून कलर अँड फिलमध्ये जाऊन इथे JPGवर सिलेक्ट करायचं. पुढचा एक फोटो इथे ॲड करायचा. आपण कोणता हवाला करूया, प्लसमध्ये जायचं. पुन्हा वरचा जे काही फोटो असेल त्याला पण त्या लेअरला सिलेक्ट करून वरचा पण फोटो त्याच फोटोसोबत इथं असा प्लसवर क्लिक करून रिप्लेस झाला पाहिजे याची काळजी घ्यायची. बस अशा प्रकारे काय तर हे इथं झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आता याच्यावरची लेअर याला पण सेम खालच्या लेअरला आधी इथे सिलेक्ट करा. खालच्या लेअरला सिलेक्ट करून आपल्याला एक फोटो इथं ॲड करायचा आहे. फोटो ॲड करायच्यानंतर पुन्हा वरच्या लेअरला सिलेक्ट करून तोच फोटो इथं रिप्लेस करायचा आहे. सेमवाला फोटो काही अशा प्रकारे, म्हणजे हे असं इथं येऊन जाईल. बघू शकता अशा प्रकारे. हे त्याच्यानंतर पुन्हा पुढचा फोटो याला इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे याला इथं सिलेक्ट करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आपण या ठिकाणी हा वाला फोटो इथे रिप्लेस करूया. प्लसमध्ये जाऊन फोटो रिप्लेस करूया. पुन्हा साईडला क्लिक करून वरच्या फोटोला सिलेक्ट करून याला पण सेमच फोटो आपल्याला असं इथं रिप्लेस करून घ्यायचा आहे. जे तुम्ही खालच्या लेअरला फोटो टाकशाल तेच तुमच्या वरच्या लेअरला फोटो इथं आला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तरी झाल्यानंतर पुन्हा परत हे सेम आपल्याला इथं कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. पुन्हा हा वाला फोटो इथे रिप्लेस करायचा आहे. पुन्हा वरच्या फोटोला इथं सिलेक्ट करून कलर अँड फिलमध्ये जाऊन आता सॉरी तुम्हाला इथे हे करून तुम्हाला हा वाला फोटो जे काय असेल तुमचा ती तसा रिप्लेस करून घ्यायचा आहे का अशा प्रकारे. मागे जे फोटो येईल ते समोर फोटो इथं आला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. पुन्हा साईडला क्लिक करून आता इथं खालची लेअर इथं सिलेक्ट करायची, याला इथे रिप्लेस करायचं. याला इथं सिलेक्ट करून हा फोटो तुम्हाला असं रिप्लेस करायचा. फोटो रिप्लेस करून वरच्या लेअरला इथं सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता वरच्या लेअरला इथं सिलेक्ट करून तोच फोटो जो आपण मागं टाकला तोच फोटो इथं असं रिप्लेस करून घ्यायचा आहे का अशा प्रकारे. पुन्हा पुढचा फोटो म्हणजे पुढची लेअर, पुढच्या लेअरला पण सेम याला सिलेक्ट करायचं. पुन्हा पुढची लेअर हे वाला फोटो इथं रिप्लेस करूया. असं इथं सिलेक्ट करूया. पुन्हा साईडला क्लिक करून वरच्या लेअरला सिलेक्ट करून आपल्याला परत तेच पुढचा फोटो इथं असा रिप्लेस करून घ्यायचा आहे का अशा प्रकारे. हे असं इथं रिप्लेस होऊन जाईल. इथं झाल्यानंतर आता एक लास्टचं लेअर आहे याला पण सेम करायचं. तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि पुन्हा इथं क्लिक करून पुन्हा तुम्हाला काय करायचं इथं आपण कोणता हवाला फोटो इथे रिप्लेस करून टाकूया. आणि पुन्हा वरच्या जे काही आपला बॉक्स आहे त्याला इथं सिलेक्ट करून वरची जे काही लेअर आहे त्याला इथं सिलेक्ट करून आपण तिथं ही वाले फोटो इथं असं रिप्लेस करून टाकूया काय अशा प्रकारे. तर हे सगळं तुम्हाला इथं असं करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपलं सगळं इथं जे काय आपले लेयर्स होते ते सगळे आपण ते रिप्लेस केलेले आहे. सगळे लेयर्स ते रिप्लेस केल्याच्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता. इथून पुढे जे काही आपले 10.20च्या पुढे जे काही बीटमार्क आहे यामध्ये तुम्हाला आपलं जे काही आलं जे काही आपले आता फोटोज आहे
लाईट मोशन ॲपमध्ये जसे आपण ॲड करतो तशीच इथं पण ॲड करायची. तर असे ते फोटो ॲड करायचा, एक्स्ट्राचा पार्ट डिलीट करायचा, वरच्या 3 डॉटला जाऊन फोटो जे काय ते फिल कंपोजिशन एरियाचं जे काय ऑप्शन असेल ते तुम्हाला इथं असं सिलेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण जेवढे काय फोटो होते ते सगळे फोटो अशी ते म्हणजे आता रिप्लेस तर आपण केलेले आहे. तर आपल्याजवळ आता बाकीचे उरलेले फोटो आहे ते आपण असे इथं ॲड करूया. बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक बीटमार्कमध्ये तुम्हाला एक फोटो इथं ॲड करायचा आहे. वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला तसं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सगळे आपले जे काही फोटोज आहे त्याची इथं ॲड करूया. वरच्या 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन आहे ते असं तुम्हाला करून दाखवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो तिथं लावून घेऊया आणि एक्स्ट्राचा पार्ट तसा डिलीट करून टाकूया. तर आपल्याजवळ जेवढे काही बीटमार्क आहे ते सगळे बीटमार्कमध्ये तुम्हाला आपले सगळे फोटोज असे इथं तुम्हाला लावून टाकायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर आपण आपले सगळे फोटो इथं लावून टाकूया. वरच्या 3 डॉटला जाऊन याला फिल कंपोजिशन एरिया असे इथं करून टाकूया अशा प्रकारे. तर जिथपर्यंत आपले बीटमार्क आहे तिथपर्यंत तुम्हाला आपले सगळे फोटो तसे लावत राहायचे आहे आणि सेम हे सगळं सगळीकडे तुम्हाला असं इथं करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर आपण सगळीकडे आपले जिथपर्यंत बीटमार्क आहे तिथपर्यंत असे सगळे फोटो इथं एका मागे इथं लावून टाकूया. तर हे फोटो इथं लावायचा, पुन्हा परत बॅक येऊन पुन्हा हा फोटो तसं लावून टाकायचा. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो इथं असे लावून टाकूया. हे सगळे फोटो इथे लावल्याच्या नंतर बघू शकता आपल्या लास्टच्या बीटमार्कपर्यंत आपण इथं फोटो सगळे इथं लावलेले आहे. सगळे फोटो लावल्याच्यानंतर बॅक या आपल्या शेक इफेक्टमध्ये जा. शेक इफेक्टमध्ये गेल्याच्यानंतर पहिलावाला जो काही इफेक्ट असेल ते तुम्हाला इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये इथे तुम्हाला जायचं आहे. बीटमार्कमध्ये गेल्याच्यानंतर जिथून आपण लेअर लावले त्याच्या पुढचे जे काही 2 बीट्स असतील, 2 फोटो असतील, जे काही छोट्या छोट्या बीट्स आहे त्यांच्यामध्ये जे काही फोटो आहेत तुम्हाला त्या फोटोंना हा इफेक्ट तसा पेस्ट करायचा आहे. बघू शकता या फोटोला आपण एक इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता या फोटोला एक इफेक्ट असे तर पेस्ट करायचा आहे. फोटोला सिलेक्ट करून असे तर पेस्ट करायचा. पुन्हा बॅक येऊन जायचं. आता या फोटोची ड्युरेशन जास्त आहे तर याला आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट लावायचा. इथं या 2 फोटोला इथं इफेक्ट लावून टाकायचा. एका फोटोचा इथं गॅप सोडायचा. एवढं इथं लक्षात ठेवा. 2 फोटोला इथं इफेक्ट लावायचा, एका फोटोचा इथं गॅप सोडायचा. काय असं तरी समजलं तुम्ही तरी चालते. तर असं आपण त्यांना इथं जे काही इफेक्ट आहे त्याच इथं लावून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट इथं आपण लावलेला आहे. काही या 2 फोटोंना इफेक्ट लावायच्यानंतर एक फोटोचा इथं गॅप सोडायचा आणि या 2 फोटोंना जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला असं इथं लावून टाकायचं आहे. या 2 फोटोंना इफेक्ट लावायच्या नंतर आता बघू शकते याला आणि या फोटोला इथं इफेक्ट लावायचा आहे. आता मग पुन्हा या फोटोचा गॅप सोडून पुन्हा इथं काय करायचं, या फोटोला इथं इफेक्ट लावायचा आणि बॅक येऊन परत एकदा बॅक यायचं आणि या फोटोला एकदा इफेक्ट इथं लावून टाकायचा. असं इथं इफेक्ट पेस्ट करून टाकायचा. हा इथे इफेक्ट पेस्ट करायच्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं, बॅक येऊन जायचं आणि आता आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन बघू शकता आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही हे 2 नंबरचा इफेक्ट असेल ते इथं कॉपी करायचं आहे. 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करून आता उरलेल्या सगळ्या फोटोंना म्हणजे जे काही आपण एक फोटो जे काही गॅप सोडला होता त्या फोटोंना आता हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. बघू शकता या फोटोला इफेक्ट नाही त्याला इथं पेस्ट इफेक्ट करायचं, साईडला क्लिक करायचं. पुन्हा याला काय करायचं, या फोटोला इफेक्ट नाही तर याला इथं सिलेक्ट करायचं, फोटोला इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट इथं करून टाकायचं. पुन्हा बॅक येऊन जायचं, पुन्हा फोटोला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट असं तुम्हाला इथं करून घ्यायचं. पुन्हा इथे या फोटोला इफेक्ट नाही त्याला इथं पेस्ट इफेक्ट असंही तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर हे सगळं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जिथून आपले फोटोज येतील बघू शकता 10.20च्या बीटमार्कपासून, तर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि तुम्हाला इथं काय करायचं, प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन इथे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, एक मी PNG दिलेली आहे ती इथे लावून टाकायची. तर ती PNG इथे लावून टाकायची आहे. इथे तुम्हाला याच्यात जायचं आहे, आपली जी काही PNG आहे मी तुम्हाला दाखवून देतो कशी आपली आजची PNG राहणार आहे. तर ही आपली शॅडोची PNG लावून टाकायची. PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढवून टाकायची आणि PNGला थोडी तसं झूम करायचं, म्हणजे खालच्या साईडला थोडी अशी शॅडो इथे दिसली पाहिजे. आणि आपल्याला त्याच पॉईंटला जाऊन 10.20च्या बीटमार्कला जाऊन आपली जी काही PNG आहे, मी तुम्हाला PNG दिलेली आहे बघू शकता, बाप्पा नावाची कशी खतरनाक अशी PNG आहे. तर बस ही PNG लावून टाका. PNGला थोडं इथे छोटं करा आणि या PNGला असं इथं ॲडजस्ट करून टाकायचं काय अशा प्रकारे बघू शकता. अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून टाकायचं आहे. थोडं तुम्ही PNGला मोठं पण करू शकता, कारण आपली PNG खूप भारी आहे तरी तशी चांगली दिसून येईल. तर बस अशा प्रकारे आपली PNG तुम्हाला ॲडजस्ट करून टाकायची आहे. PNG इथं ॲडजस्ट झालेली आहे, तर वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून तुम्हाला आपलाचा रेडी व्हिडिओ ते एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा आवडला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.